इंग्रजी शाळेत शिकतात या सीएम फडणवीसांनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात उत्तर दिलं. ठाकरेंनी मराठीचा आग्रह धरला, पण ठाकरेंची मुलं जी आहेत ती सगळी बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेली. तुम्ही स्वतः बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकलात. तुम्हाला असं वाटलं की कुठे एक सुप्रीमसिस्ट असा इंग्लिशमध्ये शिकल्याने आपल्याला का खरं ॲडव्हान्टेज मिळतो? म्हणजे काय होतं काय त्याचं? बघा, मी आता आपण कुठच्या भाषेत बोलतोय मगासपासून? मला एक शब्द सांगा की मी इंग्रजीत बोलतोय. सगळं आपण अस्खलित मराठीतच बोलतो ना. बरं, मराठी भाषेत देखील घरी आमचं वातावरण मराठीच असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित नुसतं देशातली नाही, नुसतं आशिया खंडातली नाही, तर जगातली एकमेव मुंबई महानगरपालिका असेल जिथे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये IB बोर्ड, ICSE बोर्ड, IGCSE बोर्ड, CBSE बोर्ड आणि SSE बोर्ड हे सगळे आणले. जिथे त्या शाळेला गळती लागली होती तिथे 10,000 ऍप्लिकेंट्स आले 4,000 सीटसाठी. आम्हाला ऑनलाईन लॉटरी काढायला लागली. म्हणजे ज्या शिक्षण पद्धतीत मी जाऊ शकलो आणि शिकू शकलो, माझं हेच स्वप्न होतं जे मी पूर्ण करून दाखवलं. असं आहे की गुजरातची मंडळी CBSE शाळेमध्ये जातात, त्यामुळं त्यांना भाषेचा अभिमान नाही आहे का? त्यांना का लागू करत नाही मग हिंदी? म्हणून कुणाची मुलं कुठल्या शाळेत शिकतात म्हणून मातृभाषेला विसरा असा आरोप करणं योग्य नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. पॉलिसीवर बोलत असताना व्यक्तिगत लेवलला जाऊन कधी बोलत नसतो आपण. पॉलिसीवर बोलत असताना सामान्य लोकांच्या मुलामुलींना काय महत्त्वाचं आहे हे बोलणं तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही म्हणत असतो. पण झालं असं आहे की GR मागे घ्यावा लागला. दिल्लीवरनं आलेला आदेश हा कुठेतरी तसा राबवता आला नाही. यामुळे काही नेत्यांचा इगो तिथं कुठेतरी हर्ट झालेला आहे. त्यांना त्या बाबतीत वाईट वाटतंय आणि वाईट वाटत असल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून बोलून जायचं असं कुठेतरी धोरण सरकारने अवलंबलंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. मिस्टर प्रधानमंत्री, त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येताय त्या बंद करून टाका ना. RSSची मागणी आहेच, करून टाका ना बंद. एक GR काढा ना, एक उत्तम GR काढा. तुम्हाला GR काढण्याची फार हौस आहे. देवेंद्र फडणवीस एक GR काढा निदान महाराष्ट्रात तरी. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत, शिक्षण सम्राट, बरं का, तो बंद करून टाका.